तर दर्शिकाताई, आपण मागच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आम्हाला केदारनाथ विषयी तुमचा अनुभव सांगितला होता. आत्ता आपण दशमहाविद्यांविषयी बोलत होतो. तर अशी कुठली भारतामध्ये जागा आहे का की जिथे ह्याची खूप प्रॅक्टिस केली जाते आणि तुम्ही तिथे जाऊ शकता, हे सगळं अनुभवू शकता? ही जी दस महाविद्या ही भारतात प्रामुख्याने कुठे केली जाते जास्तीत जास्त, तर ती गुवाहाटीला केली जाते. आणि गुवाहाटीला कामाख्या देवीचं मंदिर आहे आणि तो जो माउंटन आहे त्या माउंटन मध्ये सगळ्या 10च्या 10 देव्यांचे मंदिर आहेत, बगलामुखी वगैरे. आणि तिथं तंत्र साधना केली जाते. तिथे बली देण्याची प्रथा आहे कामाख्याला. तर आपली साधना कंप्लीट होण्यासाठी. पण ज्यांना बली द्यायची नाहीये त्यांना दुसरं पण असं आहे की आपण बली नेण्यासाठी तो तिथं नेतो आपण तो. आणि क्षमा पात्र असं म्हणतात त्याला, की तो क्षमाचा पात्र आहे आणि क्षमा करून त्यांना परत आणतो. म्हणजे नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला बली हा दिलाच पाहिजे. ऍक्च्युली शंकराचार्यांनी जेव्हा रूल्स चेंज करायचे ठरवले या सगळ्याचे, तर ते जेव्हा कामाख्याला गेले तेव्हा तिकडनं त्यांना आदेश आला की इथे ते रूल नाही लागू होणार, इथे बळी द्यावाच लागेल. बापरे. बरं. आणि ही पण एक मान्यता मला सांगायला आवडेल लोकांना, की आपण म्हणतो की देवीला बळी दिला पण देवी कधीच बळी घेत नाही. म्हणजे देवी कधी नॉनव्हेजचा प्रसाद घेतच नाही. ते असुर जे बाहेर असतात, म्हणजे त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की असुरांनी खूप उत्पात मांडलेला होता. मग देवी येऊन त्यांना सांगते की हे रक्त ब्लडशेड कमी करा, वॉर कमी करा. तर ते म्हणतात की हे जर केलं नाही तर मग आम्हाला खायला काय मिळेल, म्हणजे हे आम्ही आमचं पोट भरण्यासाठी करतो. त्याच्यावर मग देवीने अशी त्याच्यावर सोल्युशन काढलं की जे भक्त मला हे चढवतील त्यांना मी लवकर प्रसन्न होईल. का? कारण ते फूड जे असतं ते बाहेर जे 2 असुर असतात तिच्या मंदिराच्या बाहेर, ते त्यांना चढवलं जातं. सो देवीला कधीच हा प्रसाद जात नाही. आणि हा कन्सेप्ट मला कलकत्त्यामध्ये जेव्हा मी कालीचे दर्शन करायला गेले होते तेव्हा त्या पुजाऱ्यांनी सांगितलं होतं की काली देवीला शक्यतो आपण म्हणतो बकरा चढवा आहे, पण काली कधीच ते खात नाही. ते असुरांना बाहेर दिलं जातं. कारण आता असुर तिची टीम आहे ना, ते शांत का बसलेत, कारण तिने प्रॉमिस केले की मी खायला घालेन तुम्हाला, म्हणून मग ते आपण असुरांना देतो. तिला जाताना गोडाचाच प्रसाद जातो.